केंद्रात मंत्रिपद आणि पक्षामध्ये कार्याध्यक्षपद मिळत नसल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल नाराज आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। दोन्ही पद प्रफुल्ल पटेल यांना देण्यास पक्षातल्या नेत्यांचा नकार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाला परस्पर पत्रव्यवहार केल्यामुळे सुनेत्रा पवारांसह पक्षातील आमदारही नाराज आहेत अशी माहिती मिळते। त्यामुळेच प्रफुल्ल पटेल हे सुनेत्रा पवारांना अडचणीत आणण्याचं काम करतात अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि आमदारांची भावना आहे आणि सुनेत्रा पवारांकडे त्यांनी अशा प्रकारची तक्रार केली अशी माहिती सूत्रांकडून मिळते। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, पटेलांची आमदार आणि नेत्यांनी देखील सुनेत्रा पवारांकडे तक्रार केली अशी माहिती आहे। निश्चितच ज्या पद्धतीने प्रफुल्ल पटेल यांनी मधल्या काळात जो निवडणूक आयोगाला पत्रव्यवहार केला होता तो सुनेत्रा पवार यांच्या पश्चात तो पत्रव्यवहार केल्याची भावना किंवा तशा पद्धतीची माहिती ही समोर आलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी पक्षात देखील प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल नाराजी असल्याचं काही आमदार आणि नेत्यांचं म्हणणं आहे। दुसरीकडे प्रफुल्ल पटेल हे पक्षाच्या कार्याध्यक्षपदासाठी दुसरीकडे केंद्रीय मंत्रिपदासाठी लॉबिंग करत असल्याची माहिती देखील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे प्रफुल्ल पटेल हे सुनेत्रा पवारांना या त्या माध्यमातून अडचणीत आणण्याचं काम करत असल्याचं राष्ट्रवादीच्या काही आमदारांचं म्हणणं आहे। तशा तक्रारी देखील सुनेत्रा पवारांकडे केल्याची माहिती मिळते। पण एकूण सुनेत्रा पवार या संदर्भात अजूनही कुठलीही आमदारांच्या सगळ्या तक्रारी संदर्भातली कुठली भूमिका घेताना दिसत नाहीयेत। एकूण प्रफुल्ल पटेल हे मात्र ज्या पद्धतीने केंद्रात आणि एकूण पक्षाच्या कार्याध्यक्षपदासाठी लॉबिंग करताना दिसत आहेत। अजित पवार ज्यावेळी होते त्यावेळी देखील प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार अशा पद्धतीच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या। मात्र अजित पवारांच्या निधनानंतर आता प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार का याबाबत मात्र साशंकता पक्षातच निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण एकूण ज्या पद्धतीने मागणी आता पुढे येते की पार्थ पवार हे राज्यसभेचे खासदार झालेले आहेत आणि त्यांना केंद्रात मंत्रिपद द्यावं अशा पद्धतीची मागणी देखील उदय आहेर जे पक्षाचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी सुनेत्रा पवारांना पत्र पाठवून त्याची मागणी देखील केलेली आहे। त्यामुळे आता प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल का? धन्यवाद योगेश एकूणच माहितीबद्दल। तर केंद्रात मंत्रिपद आणि पक्षात कार्याध्यक्षपद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज आहेत। मात्र पटेलांची तक्रार राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुनेत्रा पवारांकडे केली आहे असं कळतं।